नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। प्रिय रसिक मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्रात ठिकठिकाणी जिल्हा लेवलवरती तालुका पातळीवर बांधकाम कामगारांच्या नोंदण्या सुरू आहेत। बांधकाम कामगारांच्या नोंदण्या करीत असताना नागरिकांना मोलमजुरी पाडून किती त्रास सहन करावा लागत आहे, हा त्रास सुद्धा शासनाने जाणून घेण्याची आवश्यकता आहे। कारण ठेकेदारापासून तर कोण्या ठिकाणी काम केलं त्यांच्या सह्या घेणे, त्यांची एक फाईल तयार करणे आणि ग्रामपंचायतला त्याची नोंद करून कामगार 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र मिळवणे, त्यानंतर मदत येणारे अलाल दलाल यांचासुद्धा भयंकर त्रास नागरिकांना झालेला आहे। आणि कित्येक लोकांनी तर 2000-3000 रुपये मदालती दलालांना 3,000 रुपये देऊन फायली बनवून घेतल्या, तरी त्यांचे कामं अजून प्रलंबित आहेत। तर कोणतीही योजना असली तरी संकटाला सामोरे हे जावेच लागते, कारण खूप अडचणी येत असतात। आणि अशाच अडचणी येऊ नये करिता मुक्ताईनगर मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांनी स्वतः यामध्ये रस घेतला। या बांधकाम कामगारांच्या ज्या यातना आहेत, त्यांच्या ज्या हक्क असतील त्या हक्कासाठी लढा देण्यासाठी ते समोर आले। आणि असेच ते नेहमी शेतकऱ्यांच्या बाबतीत असो की कामगारांच्या बाबतीत असो किंवा अदर काही, तर त्यामध्ये एक लोकसेवकाची, जनतेच्या सेवकाची जी एक भूमिका असते, हे विद्यमान आमदार खूप प्रभावीपणे निभवित आहेत। तर असाच एक प्रकार आज रोजी मुक्ताईनगर येथील मतदारसंघामधील सावदा येथे पुरुष व बांधकाम कामगारांसाठी मोफत गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले, आणि तेही विद्यमान आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली। काही कारणाने आमदार साहेब हे सदर कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने त्यांचे प्रतिनिधी म्हणून शिवसेना जिल्हा उपप्रमुख पंकज भाऊ कोडी, दीपक भाऊ जावरे, सावदा शहर शिवसेना अध्यक्ष सूरज परदेशी, भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, श्यामभाऊ अकोले, बेटी बचाव संयोजिका सारिका चव्हाण, महेश अकोले व नगरसेवक नगरसेविका लीना चौधरी असे अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थित भांडे वाटप झाले। सदर कार्यक्रम हा अतिशय यशस्वीरित्या पार पडला असून विद्यमान आमदार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे कामगिरी बजावली आणि हा सदर भांडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। आपण बघू शकता की कशा प्रकारे महिला व पुरुष कामगारांच्या चेहऱ्यावर प्रफुल्लता दिसत आहे, आणि हे आपल्या भावनेतून चंद्रकांत भाऊ पाटील यांचा कसा आभार व्यक्त करीत आहे हे आपल्याला दिसूनच येत आहे। बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज। निवासी संपादक मसूद खान यांची रिपोर्टिंग। जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र।